नमस्कार. आज आपण एका अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो दर महिन्याला आपल्या खिशाला कुठेतरी थोडासा भार नक्कीच देतो. विषय आहे आपलं लाईट बिल. आपण सगळेच बिल बघतो आणि मनात एक प्रश्न येतोच की अरे, एवढं बिल कसं? शेजारच्या राज्यात तर वीज स्वस्त आहे असं ऐकतो. मग महाराष्ट्रात वीज खरंच कर्नाटक, गुजरात, तेलंगणा किंवा मध्य प्रदेशपेक्षा महाग आहे का? आणि जर उत्तर हो असेल तर यामागे नेमकी कोणती कारणं आहेत? चला तर मग या विषयाच्या दोन्ही बाजू आज आपण तपासूया. एक बाजू म्हणते की दर जास्त आहेत, तर दुसरी बाजू सांगते की ही तुलना इतकी सोपी नाही. नमस्कार. आणि हा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण विजेच्या दरांचा विषय हा केवळ आकड्यांचा नाही, तो राज्याची भौगोलिक परिस्थिती, आपली ऊर्जा निर्मिती कुठून होते, आर्थिक धोरणं या सगळ्यांशी जोडलेला आहे. त्यामुळे वरवर दिसणाऱ्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहणं खूप गरजेचं आहे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या आणि सामान्य तक्रारीपासून की महाराष्ट्रात वीज महाग आहे. सगळ्यात सरळ मुद्दा मांडला जातो तो म्हणजे दरांची थेट तुलना. मी अनेकदा ऐकलंय की गुजरातमध्ये औद्योगिक वीज स्वस्त आहे, कर्नाटकातही दर कमी आहेत. हे कितपत खरं आहे? हो, काही अंशी हे पूर्णपणे खरं आहे. जेव्हा आपण विशिष्ट क्षेत्रांची तुलना करतो तेव्हा फरक अगदी स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, आपलं उद्योग क्षेत्र नेहमी गुजरातकडे बोट दाखवतं. तिथे औद्योगिक वापरासाठी विजेच्या दर आपल्यापेक्षा निश्चितच कमी आहेत. साहजिकच तिथला उत्पादन खर्च कमी होतो. अच्छा. मध्य प्रदेशात पाहिलं तर घरगुती वापराचे जे सुरुवातीचे स्लॅब आहेत, म्हणजे कमी वीज वापरणाऱ्यांसाठी, तिथे दर कमी आहेत. आणि तेलंगणाने तर शेतकऱ्यांसाठी वीज पूर्णपणे मोफत केली आहे. म्हणजे हे आकडे खरे आहेत. मग साहजिकच महाराष्ट्रातल्या ग्राहकाच्या मनात प्रश्न येतो की आम्हीच जास्त पैसे का भरायचे? आणि मला वाटतं यामागे एक महत्त्वाचं कारण दिलं जातं, ते म्हणजे क्रॉस सबसिडी. हे मॉडेल नेमकं काय आहे? नक्कीच. आणि इथेच या विषयाची खरी गंमत आहे. क्रॉस सबसिडी म्हणजे काय आहे ना, की औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून, म्हणजे फॅक्टरीज, मोठी दुकानं, यांच्याकडून जास्त दराने वीज आकारणी करायची. ओके. आणि त्यातून जो अतिरिक्त पैसा मिळतो तो पैसा शेती आणि सामान्य घरगुती ग्राहकांना वीज दरात सवलत देण्यासाठी वापरायचा. म्हणजे एकाच्या खिशातून काढून दुसऱ्याला मदत करायची. उद्देश तर चांगला दिसतोय. उद्देश चांगला आहे, पण त्याचा एक अनपेक्षित परिणाम होतो. तो काय? ज्या उद्योगांवर आपण हा जास्त भार टाकतो त्यांना वीज इतकी महाग पडते की ते स्पर्धेत मागे पडतात. त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि मग ते नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा आहे तोच प्रकल्प दुसऱ्या राज्यात हलवण्याचा विचार करतात. म्हणजे राज्याचं आर्थिक नुकसान होतं. अगदी. म्हणजे एका बाजूला आपण शेतकऱ्यांना मदत करतोय, पण दुसऱ्या बाजूला राज्याचेच आर्थिक उत्पन्न आणि रोजगार कमी होण्याचा धोका निर्माण होतो. हे एक दुष्टचक्र आहे. आणि या सगळ्यात जी कंपनी आपल्याला वीज पुरवते, म्हणजे महावितरण, तिची अवस्था काय आहे? कारण त्यांच्या आर्थिक स्थितीचाही दरांवर परिणाम होतच असणार. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. महावितरणासारखी प्रचंड मोठी कंपनी सध्या मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करते. एकीकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी आहे. यात फक्त सामान्य ग्राहक नाहीत, तर मोठे व्यावसायिक आणि अगदी सरकारी कार्यालय सुद्धा आहेत. बापरे. दुसरीकडे वीज चोरी आणि तांत्रिक गळती, ज्याला आपण डिस्ट्रीब्युशन लॉसेस म्हणतो, ती एक मोठी डोकेदुखी आहे. म्हणजे निर्माण झालेली 100 युनिट वीज ग्राहकांपर्यंत पोचेपर्यंत त्यातली बरीचशी युनिट्स वाया जातात किंवा चोरली जातात. आणि त्या वाया गेलेल्या विजेचा खर्च कोण उचलतं? साहजिकच जे प्रामाणिकपणे बिल भरतात ते ग्राहक. आणि यात भर पडते ती म्हणजे शासनाकडून सबसिडीची रक्कम वेळेवर न मिळण्याची. सरकार सवलत जाहीर करतं, पण ते पैसे वीज कंपनीला वेळेवर मिळत नाहीत. मग कंपनीला कारभार चालवायला कर्ज काढावं लागतं, त्यावर व्याज लागतं आणि तो बोजाही शेवटी दरवाढीच्या रूपाने आपल्या सगळ्यांवरच येतो. ठीक आहे. म्हणजे ही झाली एक बाजू. दर जास्त आहेत, त्याला क्रॉस सबसिडी आणि महावितरणची आर्थिक अवस्था कारणीभूत आहे. पण आता दुसऱ्या बाजूने विचार करूया. सरकार किंवा महावितरणचे अधिकारी म्हणतील की तुम्ही पूर्ण चित्र पाहत नाही आहात. मग त्यांची बाजू काय असू शकते? नाही. आणि इथेच या चर्चेचा दुसरा आणि तितकाच महत्त्वाचा भाग सुरू होतो. फक्त बिलावरचे आकडे पाहून निष्कर्ष काढणं हे खरंच दिशाभूल करणारं ठरू शकतं. पहिला आणि सर्वात मोठा फरक आहे तो म्हणजे महाराष्ट्राची भौगोलिक आणि लोकसंख्याशास्त्रीय रचना. म्हणजे राज्याचा आकार. पण एक मिनिट थांबा. महाराष्ट्र हे काही एकमेव मोठं राज्य नाहीये. मग फक्त आकार हे कारण कसं असू शकतं? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. पण केवळ क्षेत्रफळ नाही, तर लोकसंख्येची घनता आणि वस्तीचा विखुरलेलेपणा महत्त्वाचा ठरतो.
महाराष्ट्रात गुजरात किंवा तेलंगणाच्या तुलनेत ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी पाड्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. वीज तयार करण्याच्या ठिकाणापासून ती तुमच्या माझ्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी तारांचं जाळे, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन हे सगळं उभं करावं लागतं. यालाच आपण ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन कॉस्ट म्हणतो. अच्छा, म्हणजे दाट वस्तीच्या शहरी भागात 100 घरांना वीज पोचवायला जेवढा खर्च येतो त्यापेक्षा जास्त खर्च विखुरलेल्या वाड्या वस्त्यांवरच्या 100 घरांना वीज पोचवण्यासाठी येतो. अगदी बरोबर. प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा खर्च प्रचंड असतो आणि तो खर्च साहजिकच दरांमध्ये समाविष्ट केला जातो. त्यामुळे गुजरातसारखं राज्य जिथे औद्योगिक पट्टे आणि शहरीकरण जास्त आहे त्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा हा खर्च जास्त येतो. हा मुद्दा महत्वाचा आहे. आता दुसरा मुद्दा येतो तो वीज उत्पादनाच्या स्रोतांचा. आपण वीज कशी तयार करतो यावरही तिचा दर अवलंबून असतो, नाही का? निश्चितच. आणि इथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये मोठा फरक आहे. गुजरातने गेल्या दशकात सौर ऊर्जा आणि नैसर्गिक गॅसवर चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मध्य प्रदेशात आशियातील सर्वात मोठे सौर ऊर्जा पार्क आहेत. याउलट महाराष्ट्राचं अवलंबित्व आजही मोठ्या प्रमाणात कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पांवर आहे. म्हणजे जवळपास 60 ते 70% वीज आपण कोळशापासून बनवतो. आणि त्याचा तोटा काय होतो? तोटा असा की आपण आंतरराष्ट्रीय कोळशाच्या बाजारावर अवलंबून राहतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर वाढतात किंवा वाहतुकीचा खर्च वाढतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या वीज उत्पादन खर्चावर होतो आणि वीज महाग होते. आणि इथेच तो इंधन अधिभार किंवा फ्यूल सरचार्ज लागतो का बिलावर? अगदी बरोबर. हा शब्द बऱ्याचदा बिलावर दिसतो पण त्याचा अर्थ कळत नाही. सोप्या भाषेत वीज कंपनीने ठरवलेला मूळ दर एक असतो, पण जर अचानक कोळसा महाग झाला तर हा वाढलेला खर्च ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी तुमच्या माझ्या बिलात इंधन अधिभार या नावानं वेगळा लावला जातो. त्यामुळे मूळ दर सारखा असला तरी हा अधिभार लागल्यामुळे बिल वाढलेलं दिसतं. म्हणजे आपण अजूनही जुन्याच तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून आहोत. आणि तिसरा मुद्दा तुम्ही सबसिडीच्या मॉडेलचा सांगितला होता. तेलंगणा शेतकऱ्यांना मोफत वीज देतं, मग महाराष्ट्राला ते का जमत नाही? इथे धोरणापेक्षा अंमलबजावणीचा फरक आहे. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते हे खरंय, पण त्याचा संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकार उचलतं आणि वीज कंपनीला ती रक्कम वेळेवर देतं. त्यामुळे वितरण कंपनी आर्थिक संकटात सापडत नाही. आणि महाराष्ट्रात? इथेही सबसिडी दिली जाते, पण ती रक्कम सरकारकडून वितरण कंपनीला मिळायला अनेकदा उशीर होतो. त्यामुळे कंपनीच्या ताळेबंदावर ताण येतो आणि तोच ताण शेवटी ग्राहकांवर येतो. तर मग या सगळ्या चर्चेचा आढावा घेतला तर काय दिसतं? एका बाजूला दर जास्त असल्याचं वास्तव आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यामागे राज्याचा आकार, कोळशावरचं अवलंबित्व आणि सबसिडीच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी ही कारणं आहेत. तर मग अंतिम सत्य काय आहे? अंतिम सत्य हे आहे की हो, काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातील वीज नक्कीच महाग आहे. हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. विशेषतः मध्यम आणि उच्च वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे स्लॅब आणि औद्योगिक वापराचे दर हे अनेक राज्यांपेक्षा जास्त आहेत. जो सामान्य मध्यमवर्गीय 100-300 युनिटपेक्षा जास्त वीज वापरतो किंवा जो उद्योजक आपला कारखाना चालवतो त्याला याचा फटका जास्त बसतो. पण त्याच वेळी ही तुलना इतकी गुंतागुंतीची का आहे हेही आपण पाहिलं. प्रत्येक राज्याची स्लॅब रचना वेगळी आहे, कर वेगळे आहेत, फिक्स चार्जेस वेगळे आहेत आणि हा इंधन अधिभार हे सगळं प्रत्येक राज्यात वेगळं आहे. त्यामुळे फक्त प्रति युनिट दर पाहून तुलना करणं चुकीचे आहे. अगदी. आता जर आपल्याला महाराष्ट्रातील उच्च दरांचं मुख्य कारण सारांश रूपात मांडायची असतील तर ती अशी आहेत. 1. राज्याचा मोठा आकार आणि विखुरलेल्या वस्तीमुळे वाढलेला वितरण खर्च. 2. उद्योगांवर जास्त भार टाकणारा आपलं क्रॉस सबसिडीचे मॉडेल. 3. वीज चोरी आणि तांत्रिक तोटा. 4. महागड्या कोळशावरील असलेलं मोठं अवलंबित्व. आणि 5. आर्थिक संकटात सापडलेली आपली वितरण कंपनी. ही 5 कारणं मिळून महाराष्ट्रातील विजेचे दर ठरवतात. ठीक आहे, आता समस्या आणि त्याची कारणं तर स्पष्ट झाली, पण मग यावर उपाय काय? की आपण हे असं स्वीकारायला हवं? नाही, स्वीकारण्याची अजिबात गरज नाही. निश्चितच उपाय आहेत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे ऊर्जा निर्मितीच्या स्रोतांमध्ये बदल करणं. कोळशावरील अवलंबित्व कमी करून सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर युद्ध पातळीवर वाढवणं गरजेचं आहे. आणि वितरणातील तोट्याचं काय? जी वीज चोरी होते किंवा वाया जाते त्याचं काय करायचं?
त्यावर उपाय म्हणजे स्मार्ट मीटर्स. हे मीटर्स विजेचा वापर रिअल टाईममध्ये कंपनीला कळवतात. यामुळे वीज चोरी कुठे होते हे लगेच समजतं. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे सबसिडी देण्याची पद्धत बदलणे. सरकारने जी सवलत द्यायची आहे ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे DBT पद्धतीने जमा करावी, जशी गॅस सिलेंडरची सबसिडी येते तशी. यामुळे वीज कंपनीवर आर्थिक ताण येणार नाही बरोबर. आणि सबसिडी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आणि उद्योगांना राज्यात टिकून ठेवण्यासाठी, कारण ते राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्यासाठी एक स्पर्धात्मक दर योजना आखावी लागेल. क्रॉस सबसिडीचा भार टप्प्याटप्प्याने कमी करून त्यांना दिलासा देणं आवश्यक आहे. या सर्व उपायांमुळे केवळ दर नियंत्रणात येणार नाहीत, तर संपूर्ण ऊर्जा क्षेत्र अधिक कार्यक्षम आणि टिकाऊ बनेल. तर या संपूर्ण चर्चेचा समारोप करताना आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्रात विजेचे दर काही प्रमाणात जास्त आहेत हे एक वास्तव आहे, पण त्यामागे केवळ सरकारचं अपयश किंवा इतर राज्य उत्तम आहेत असं सरळसोट समीकरण नाही. अगदी बरोबर. प्रत्येक राज्याची आर्थिक, भौगोलिक आणि धोरणात्मक रचना वेगळी असते आणि त्याचा थेट परिणाम दरांवर होत असतो. वीज स्वस्त आहे की महाग हा प्रश्न फक्त आपल्या लाईट बिलाच्या आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर तो राज्याच्या ऊर्जा धोरणांचा, आर्थिक शिस्तीचा आणि भविष्याच्या नियोजनाचा आहे. आणि जाता जाता सर्व श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न. या सगळ्या माहितीच्या आधारावर महाराष्ट्राने आपल्या ऊर्जेच्या भविष्यासाठी गुजरातसारख्या राज्यांच्या मॉडेलचं अनुकरण करावं की आपल्या विशिष्ट गरजा आणि भौगोलिक आव्हाने लक्षात घेऊन स्वतःचा एक स्वतंत्र आणि टिकाऊ ऊर्जा आराखडा तयार करावा, यावर नक्की विचार करा.